आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. मुंबई चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला आंबेडकर घराण्याचे वंशज आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते श्री सुजातदादा आंबेडकर हेही उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते समारोप समर्पण सोहळा पार पडला. समाजसेवक जोगेंदर कवाडे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून बाबासाहेबांनी सर्व समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी सामाजिक समतेच्या दिशेने बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाची जाणीव करून देत आजही त्या मूल्यांनुसार समाजाच्या प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद. विश्वभूषण भारताचे भाग्यविधाते भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे सर्व जगाला व्यक्तिमत्व आहे. भारताची घटना त्यांनी लिहिली आणि ही राज्यघटना केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगातील वेगवेगळ्या लोकशाही राष्ट्रांना प्रेरणा देणारी ही राज्यघटना आहे. ह्या राज्यघटनेमुळेच आज आमचा देश एक संघ आहे, एकात्मा आहे आणि कोणतीही शक्ती जोपर्यंत संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती आमच्या देशा खंडित करू शकत नाही. एवढी महत्त्वाची मूलभूत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय ही जागतिक प्रेरणा ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिली ती खरोखरच अप्रतिम, अलौकिक अशा प्रकारची राज्यघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल या देशातील अनेक जातीच्या लोकांमध्ये किलबिश आहे. पण ज्या दिवशी खऱ्या अर्थ, कारण बाबासाहेब आंबेडकर काय जातीचे नेते नव्हते, ते दलितांचे, बौद्धांचे नेते नव्हते, ते फक्त मागासवर्गीयांचे नेते नव्हते. त्या देशाच्या 140 कोटी लोकांच्या जीवनामध्ये समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा प्रकाश पोचवण्याचं काम ज्या बाबासाहेबांनी केलं. हे एका जातीचे कसे काय राहू शकते? ते राष्ट्रीय नेते होते, पण अजूनपर्यंत बाबासाहेबांची महती आणि महात्म्य या देशातील लोकांना दुर्दैवाने कळलेलं नाही. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना हा देश स्वीकारेल, या देशातील जनता स्वीकारेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा देश खऱ्या अर्थानं समतेचा देश होईल, बंधुत्वाचा देश होईल आणि माणुसकीचा देश होईल. कारण बाबासाहेब स्वप्नच होतं. बाबासाहेब म्हणाले होते, भारत बौद्धमय मला करायचा. म्हणजे कशा करता सर्वांनी बुद्धम शरणम गच्छामि म्हणायचं नाही की बौद्धमय करणं म्हणजे काय करणं. तर या देशातील 140 कोटी लोकांच्या जीवनामध्ये समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा आणि माणुसकीचा प्रकाश उजेड पोचवणं हा त्यांचा उद्देश होता. कालांतराने का होईना सर्व जगाने बाबासाहेबांना स्वीकारलं, पण दुर्दैवानं आमच्या देशामध्ये अशी काही मंडळी आहे अजूनही बाबासाहेबांचा द्वेष करतात, बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या विरोधामध्ये बोलतात. पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या राज्यघटनेला विरोध करणारं राष्ट्रभक्त असू शकत नाही. ते देशद्रोही आहे. संविधान हटवण्याची भाषा बोलणं, संविधानावर टीका करणं, बाबासाहेबांवर टीका करणं म्हणजे खऱ्या अर्थात देशद्रोह आहे. अशा देशद्रोही लोकांचे बंदोबस्त सरकारने करायला पाहिजे. पण बाबासाहेबांचा द्वेष करणारे लोक सत्तेवर असल्यामुळे त्यांना अभयदान प्राप्त होतं. पण या देशातील आमची दलित असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, OBC आणि बहुजन समाज असेल, हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं महत्त्वाचं ओळखायला लागलेलं आहे. आणि ज्या दिवशी बाबासाहेब अभिप्रेत असलेला या देशामध्ये खऱ्या अर्थानं माणुसकीचं राज्य निर्माण करायचं असेल तर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेल्या मानवी मूल्यांना अंगीकारणं या देशाचं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं तमाम जनतेतर्फे मी बाबासाहेबांना अभिवादन करतो. जय भीम. कार्यक्रम दरम्यान एक किरकोळ अचानक घटना घडली. सुजातदादा आंबेडकर यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी काही क्षण विलंब झाला असता त्याचवेळी अनिल देसाई, तुकाराम काते आणि काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांत हंडोरे हे तीनही मान्यवर लिफ्टरमध्ये उपस्थित होते.
सुजातदादा कार्यक्रमस्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांकडून बाबासाहेबांच्या वंशजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्याची जोरदार मागणी झाली। जनतेच्या भावना पाहून आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आधीच पुष्पहार हातात असलेल्या तिघाही नेत्यांनी मोठेपणा दाखवत तो पुष्पहार सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते अर्पण होण्यासाठी विनम्रपणे पुढे केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यस्मरण, समाजातील ऐक्य आणि समतेच्या मूल्यांची जाण करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि भावपूर्ण वातावरण